लक्ष कोटी चंड किरण सुप्रचंड विलपती अंब चंद्र वदन बिंब दीप्ती माझी लोपती सिंह शिखर चलवासी मूळ पीठ नायिका धर्मार्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका धर्मार्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका आकर्ण अरुण वर्ण नेत्र श्रवणी दिव्य कुंडले डोलताती पुष्पहार भार फार दाटले अष्टदंडी बाजूबंदी कंकणादि मुद्रिका धर्मार्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका धर्मार्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका इंद्रनील पद्मराग पाच हिर वेगळा पाय घोळ बोरमाळ चंद्रहार वेगळा पैंजणादि भूषणे चलो पल्यादि पादुका धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका इंद्र चंद्र विष्णु ब्रह्म नारदादि वंदिती आदि अंत ठावही नादि शक्ति भगवती प्रचंड चंड मुंड खंड विखंडकारी अंबिका धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका आमोदे बुद्रुक या गावामध्ये फिरत असताना लोकांनी त्यांच्याबरोबर घडलेला देवीचा काही साक्षात्कार आम्हाला सांगितला. त्यांचे काही अनुभव आम्हाला सांगितले. अडचणीत अडकलेले असताना गावकरी देवीचे भक्त या भक्तांना देवीने त्या अडचणीतून कसे बाहेर काढले व एकविरा आईने तिच्या लेकरांची काळजी कशी घेतली याबद्दल लोकांनी आम्हाला काही गोष्टी सांगितल्या. पण त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याआधी गावातील काही लोकांकडून आपण गावाबद्दल थोडीशी माहिती घेऊन घेऊ. आमोदे जे गाव आहे ना, गिरणा आणि तापी यांच्या संगमावर अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. अगोदर गिरणा नदीचं अगदी जवळ गाव होतं आणि आता जवळपास 80 ते 90 वर्षापूर्वी हे नवीन गाव आहे. तर देवीची एकविरा देवी ही स्वयंभू देवी आहे. हे नवं आमोदे जे गाव वसलं त्यावेळेला जमिनीतून प्रगट झालेली आहे. जुन्या गावात नव्हती. जुन्या गावात नव्हती. अच्छा. आता देवीचं देवीचं एक विशेष वैशिष्ट्य असं आहे की जे बाहेरून जे गेस्ट मंडळी येते त्यांची इच्छा ते नवस मानतात आणि तो नवस म्हणजे 1 वर्षाच्या आत न फेडता चैत्र शुद्ध 14ला फेडता येतो. देवी स्वयंभू असल्यामुळे आणि देवीचं खूप महत्त्व असल्यामुळे दूरदूरचे लोक आणि आमोदे गावात क्लास 1 पासून
क्लास 3 शिपाईपर्यंत सर्व लोक नोकरीला आहेत. जो कुठेही नोकरीला असेल, दुबईला जरी असेल तरी यात्रेला देवीच्या दर्शनासाठी येईल म्हणजे येईल आणि येतोच. एकविरा देवीच्या नियमामध्ये मंदिराला आधीपासून कळत नाही. आमच्या वडिलोपार्जित हे मंदिर असंच आहे आणि या मंदिराचा जीर्णोद्धार 1985मध्ये नवीन मंदिर बांधलेलं आहे आणि त्यानुसार आज तागायत या मंदिराचा जीर्णोद्धार मार्चमध्ये होत असतो. त्यामध्ये सप्त्याचे आयोजन पण असतं आणि संपूर्ण गावाला जेवणाचं आमंत्रण असतं. आणि परत नवरात्र उत्सवसुद्धा आम्ही या मंदिरात साजरा करतो. नवरात्र उत्सवामध्ये संपूर्ण भागवत कथा असते आणि रोज कीर्तनाचे कार्यक्रम असतात. संपूर्ण गाव या कार्यक्रमासाठी सहभाग घेते. प्रत्येकाने श्रम आणि पैशाने सुद्धा मोबदला देऊन प्रत्येकजण भाग घेऊन हा कार्यक्रम जोरात साजरा करतो. आम्ही म्हणजे इथे आमोद्याला लांबून इथे नवस फेडण्यासाठी येतो. आमच्या मुली बहिणी आणि आमचं सर्व गाव आहे एक आमोदे गाव. श्रोंशी परिवार आम्हाला म्हणजे अशी मदत करता. सर्व लहानपासून मोठ्यांपासून सर्व कुणीही जरी आला असेल या गावाला तर अगदी तृप्त होऊन जातो. आणि देवीचंच असं काही चिंतन आहे, इथे खूप मानतात लोक. आम्ही लांबून मी दरवर्षी इथे एकरदेवीच्या दर्शनाला येतोच. आणि नवस फेडण्यासाठी म्हणजे आपण जो नवस मानला तो आपला नवस एकदम पूर्ण तत्वात जातो. एकदम आनंद वाटतो इथे येऊन. आणि गावाचं बी सहकार्य चांगलं आहे. चांगल्या प्रकारे सहकार्य करतात सर्व. पूर्ण गाव कुणीही असो सर्वांना मदत करतात ते. आणि भाविक गाव आहे. सप्ताह वगैरे ते सर्व काही होतं. कुठल्याही म्हणजे इथे हर प्रकारचे लोक सर्व समाज आहे इथे. पण खूप आनंद वाटतो सर्वांना पाहून. आमचं जे आमोदे बुद्रुक तालुका जिल्हा जळगाव हे जे गाव आहे गिरणा व तापी नदीच्या मध्यभागी रामेश्वर तीर्थ याच्यावर वसलेलं या गावात दंडक अरण्य असताना 1765मध्ये स्वयंभू आदिशक्ती एकविरा माता या प्रकट झालेल्या आहेत. दंडक अरण्य असताना या ठिकाणी गवडी घराण्याचे कुटुंब होतं आणि पूर्वीची परिस्थिती अशी होती की पूर्वी ज्या सासू होत्या त्या आपल्या सुनांना त्रास देत होत्या. मग त्यावेळेस त्या पूर्वीच्या ज्या सुना आहेत त्या भूमीला बोलायच्या की भूमी जर मला वाट देईल तर मी भूमिगत होईल. तसा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे. आणि त्या घडल्यानंतर 1765ला या दोघं मायलेकी या ठिकाणी प्रकट झालेले आहेत. ह्या देवीचं जे वैशिष्ट्य आहे ते खूप जोखाण्यासारखं आहे. गावकऱ्यांनी गावात पाळले जाणाऱ्या काही नियमांबद्दल आम्हाला सांगितलं. ते नियम असे: गुढीपाडवा ते चैत्र शुद्ध चतुर्दशी म्हणजे 14 पर्यंत गावातील लोक गावाची सीमा उल्लंघन करत नाहीत, म्हणजेच गावाच्या बाहेर जात नाहीत. दुसरं, गावातील लोक ऑइल पेंट कलरचा वापर कुठेही करत नाहीत, आपल्या घराला देखील नाही आणि कुठल्या वस्तूला देखील नाही. तिसरं, गावातील लोकांना काळं वस्त्र व हिरवं वस्त्र हे परिधान करता येत नाही. चौथं, गावातील लोक नीमचे लाकूड तोडत नाहीत. असे मानले जाते की देवीला नीम या वृक्षाची सावली खूप प्रिय आहे. पाचवं, गुढीपाडव्यापासून ते यात्रेच्या दिवसापर्यंत गावातील खाद्यपदार्थांची देवाणघेवाण ही बंद असते. दारी आलेल्या भिकुलाही भिक्षा सुद्धा दिली जात नाही. स्वतःच्या घरात बसवून त्याला जेवून घातलं जाईल, पण त्याच्यासोबत एकही पदार्थ दिला जाणार नाही. 6वं, गुढीपाडव्यापासून ते चतुर्दशी पर्यंत दुग्धजन्य पदार्थांची देवाणघेवाण ही बंद असते. पूर्ण वर्षभर म्हशीच्या दुधापासून तूप तयार करून त्या तुपाचा दिवा देवीला लावल्यानंतर त्या दुग्धजन्य पदार्थांची देवाणघेवाण ही गावामध्ये सुरू होते. तोपर्यंत देवाणघेवाण ही पूर्णपणे बंद असते. 7वं, आणि एवढेच नाही तर संपूर्ण गाव हे एक सुतकी असल्यामुळे नागरिक सुतकाचा तंतोतंत पालन करतात. आता हे आहेत लोकांचे काही अनुभव. नमस्कार, जय माता दी. आम्ही गेल्या 40-50 वर्षापासून इथे या यात्रेला येतो. माझ्या आजोबांपासून. तर आमची इथे पहिली ही जी परिस्थिती होती आमची खूप बिकट होती, पण मातेच्या आशीर्वादाने ती आता एकदम सुधारता आली आहे व चांगली झालेली आहे. तरी पण मातेच्या इथे जो बी येतो त्याच्या मनोकामना पूर्ण होतात. माता ही स्वयंभू आहे, त्यामुळे येणाऱ्या भक्तांना खूप त्याचा लाभ मिळतो.
दादा मी 2008 पासून इथं येतोय देवीच्या इथं. हां अच्छा, हो. कसा अनुभव राहिलाय तुमचा? अनुभव म्हणजे पहिले लहान मंदिर राहायचं इथं पहिले, मग आता हळूहळू करता 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 एकदम मोठं मंदिर झालेलं आहे आपलं एकविराईचं. आदिशक्ती एकविरामाई आमोद्याचं इथं आम्ही म्हणजे 2008 पासून इथं आलेलो आहे. म्हणजे आम्हाला पहिले लहान दुकान राहायचं आमचं, आता हळूहळू करता करता मोठं दुकान झालेलं आहे. आणि इथं येणारे जे भाविक भक्त आहेत त्यांच्या पूर्ण मनकामनाने जर इच्छा पूर्ण मागितली देवीला तर पूर्ण इच्छा पूर्ण होते. बाकीची त्याला इथं निमची साडी सकाळी 4 वाजता देवीची पालखी वगैरे बँड वगैरे हे सकाळी मिरवणूक करतात सकाळी. नंतर मग देवीला प्रदक्षिणा होते निमची साडीची. ज्याची मनाची इच्छा राहिली की बुवा शरीराला काही असं काय असेल बुवा तर निमची साडीचं पूर्ण प्रदक्षिणा होते इथं. आणि भविष्यात अजून म्हणजे कोणी काही मागणी केली लहान मुलाची वगैरे देवीची काही असं तर मग नवस मानतात. तुमचा काही असा देवीसोबत काही अनुभव घडलाय, तुम्हाला काही अनुभव आला? हो, लहानपणापासून आपण इथंच येत ना दादा, तर आम्हाला भरपूर अनुभव आलेला इथं. मनाची इच्छा पूर्ण होते इथं. असं आहे. कुठला चमत्कार घडलेला आमच्यासोबत म्हणजे आम्ही अगोदर पहिले देवीच्या इथून सामान घ्यायचो, होलसेल जो सामान राहायचा तिथून आम्हाला देवीचा मनाची इच्छा पूर्ण सोन्याचं मंगळसूत्र भेटलं होतं आम्हाला. त्यानुसार आम्ही देवीला अर्पण केलं होते. अच्छा, असं तेव्हापासून भरपूर अनुभव आहेत इथल्या इथं. जर आपण पाहिलं आता उद्या बघा तुम्ही, उद्या इतकी गर्दी राहील जबरदस्त. सकाळी 4 वाजेपासून तर रात्री 12 वाजेपर्यंत गर्दी असते. लांबून येतात लोक येतात, लांबून येतात. मुंबई, पुणे, सुरत, नाशिक इथून लोक येतात. आम्ही कमीत कमी 20-25 वर्षापासून येत आहे. हे जत्रामध्ये आमच्या असं काय नुकसान नाही आहे. 2 पैसे आम्ही कमावून घेतले. हे जत्रा चांगली आहे. असं काय वादवाद आजपर्यंत काय झाला नाही. आणि सर्व लोक चांगले आहे, गावा पण लोक चांगले आहे. कधीपासून येत आहे तुम्ही? आम्ही कमीत कमी असं मला काय 2003 ते 4 वर्षापासून. अच्छा, कसा राहिला अनुभव पहिला वर्ष? अनुभव म्हणजे चांगलाच असला. आमच्याकडे दुकानं बी चांगली चालते, गर्दी बी भरपूर असते आणि वादेवाद काय नाही आला अजूनपर्यंत. एवढ्या दिवसांपासून चांगली जत्रा आहे. देवीचा काही अनुभव आलेला? देवीचा अनुभव आहे बघ, आम्ही पट भरून गेलेला आहे. आमचं काय नुकसान काय झालं नाही अजूनपर्यंत. आतापर्यंत देवी प्रसंगच आपले बट जत्रा सोडली. मी पहिले 8 दिवस मी आई जत्रा करी का मग कथा बी गणपती जास्त. हां तर हे मला आई देवीनं कृपेती मोठं पाय नाही भेटणं. येण्यातून दुसरं आहे घर ते बी आहे आईचे. पहिला पाळणा कवा लिहिता तुम्ही? पहिला पाहणं मला परिस्थिती कमी होती तवा लिहिता. तर ज्या टाईमला 8 जेवायला लागलो त्या टाईमला देवी आपली प्रसंगच आहे. अच्छा, हां न जागा भेटणार मला जागा बिन सांगाना लोक देतच. हां आणि गावना लोक बी आपले चांगलाच आहेत. आणि परिस्थिती बी या देवी कृपेची चांगली होई परिस्थिती आपली. गाडी होईगी, रिक्षा होईगी, मोटरसायकल होईगी, पोरसले आणि मला परिस्थिती या देवीची कृपेची चांगलीच आहे. जेव्हा मी एकविराईला भजायला लागलो तर तिचे एवढे चमत्कार एवढे मला अनुभवी आले की मी जे मागितलं एकविरा देवीजवळ ते मला पूर्ण दिलं त्या देवी मातेने. ऐकलं आधी तुमची परिस्थिती एकदम बिकट होती. म्हणजे माझी शून्य प्रगती होती. शून्यामधून त्या देवीने मला एकविराईने एवढी माझी प्रगती केली. लहान मुलांपासून मोठे मुलं झालं, मोठ्या मुलांची शिक्षण झालं, जॉबला लागले. आज माझी परिस्थिती एकविराईच्या कृपेने एकदम भरपूर आनंद आहे. मला त्या देवीच्या कृपेने काही एक कमी नाही आहे. एवढा माझा अनुभव आहे त्या देवीचा. खरोखर सर्वांनी हा अनुभव घ्यायला पाहिजे. खरोखर तिचा चमत्कार आहे. तर सर्वांनी तिच्या माऊलीचा ज्याने त्या अंतःकरणामध्ये त्या देवीला घेतलं तिचं म्हणजे त्या माणसांची प्रगती ते. की माझ्या वडिलांनी माझ्या शालकाच्या मुलाला हे होतं की तो बोलत नव्हता, त्याच्यासाठी चांदीची जीप मानली होती ती आणि तो मुलगा बोलायला लागला. हा एक साक्षात देवीचा चमत्कार. दुसरी गोष्ट अशी की ज्यांचे हातपाय वगैरे दुखतात त्यांच्यासाठी आमच्याकडून घोडे बनवून ते देवीला चढवायचे. त्याच्यानंतर ते हातपाय दुखणं वगैरे बंद व्हायचे. हा दुसरा अनुभव. आमची भाऊ शिंपी होते, कपडे शिवायचं काम करायचे. हा एक प्रश्न आहे.
आजी काय अनुभव होता आपला, काय सांगा? अनुभव असा होता, मी शेतात गेली, भरच्या गाड्यावरून पडून गेली, माझं कंबर मुडलेलं होतं. जळगावला गेली, डॉक्टरांनी ॲडमिट केलं मला. डॉक्टर म्हणे ऑपरेशन करावं लागेल बा, बालतडा पडलेला आहे, पट्ट्या लागतील. मग मी एकविरा माताचं नाव घेतलं. आई तूच आहे, माझं ऑपरेशन करू नको देऊ, मी तुला चांदीचा घोडा चढवीन. आईने 15 दिवसात मला घरी पाठवलं. घरी गेली, माझं कंबर चांगलं होऊन गेलं, मग घोडा चढवला. तुमचा मानता पूर्ण झाली म्हणजे? हां. अच्छा. अजून काय अनुभव? माझा मोठा नातू बोलत नाही होता, जीप कबूल केली, तो पण चांगला बोलायला लागला. आता 12वीला गेला आहे, 12वी पास झाला आहे. तर बांदीपूर जाताना कानवाईमध्ये ID ब्लास्ट झाली, तेव्हा गाडी 25 फूट उंच उडाली. माझ्यासोबतचे 7 जवान मेले आणि मी जर होता त्यांच्या आजूबाजूचे मेले 7. मी सेफ राहिलो, देवीचं नाव घेऊन. देवीचं नाव घेतलं तेव्हा सेफ राहिलो मी. एकविरा माता घेतल्याबरोबर सेफ राहिलो, म्हणजे जसं तसं गाडी चालवली. एकविरा माता आमची स्वयंभू देवी आदिशक्ती, स्वयंभू जमिनीतून निघालेली आहे, घडवलेली नाही, बडवलेली नाही. 100 वर्षाचा 200 वर्षाचा इतिहास आहे. सर्वसाधारण जुन्या लोकांना सगळ्यांना माहिती आहे की देवी जागृत आहे आणि आजही तिची जागृतता आहेच. तसंच आमच्या परंपरेला धरून आज बी सगळं गाव एकजुगीने चालू ठेवलेले आहे आणि ते परंपरा टिकवलेली आहे. नमस्कार, माझं नाव आहे राहुल पाटील. आम्ही बोरगावचे आहेत. आमचे 4 पिढ्या पासून आम्ही बोरगावला स्थायिक झालेलो आहे. आमचं गाव हे आमोदेच आहे, पण आमचे आजोबा पंजोबा हे बोरगाव गावी स्थायिक झाले. पण आम्ही इकडे सर्व आमची कुलस्वामिनी एकविरा माता दरवर्षी परंपरानुसार 150 वर्षाची जी परंपरा आहे ती आम्ही फॉलो करतो. ठीक आहे. जसं आमचं पण तिथून बोरगावहून पायी यात्रा वगैरे येतात. ठीक आहे. दरवर्षीप्रमाणे त्याच्याप्रमाणे आम्ही सर्व जाऊडचा कार्यक्रम, ठीक आहे. तर एकविरा मातेचा आम्ही पण सर्व गोष्टी एकविरा मातेची आमच्यावर सर्व बोरगाववाल्यांवर सूर्यवंशी परिवारावर कृपा आहे. मी जवळजवळ मी पोस्ट मास्टर होतो, त्यावेळेला ठाण्याला पोस्ट मास्टर असताना अचानक मला म्हणजे ब्रेन हॅमरेज झालं. ब्रेन हॅमरेज झाल्यानंतर पूर्ण पॅरालिसिस झाला. मग त्याच्यानंतर मला जे हॉस्पिटलमध्ये जवळजवळ 6 महिने मी जे हॉस्पिटललाच होतो. त्यानंतर मग डॉक्टर यायचे, सांगायचे की तुम्ही दुरुस्त होणारच नाहीत, कारण काय तुमचं पूर्ण म्हणजे तुमचं ब्रेन हॅमरेजच झाले असल्यामुळे तुम्हाला काही करता येणार नाही. आणि मग त्याच्यामुळे मला कुठल्याही म्हणजे मेमरीच नव्हती, त्याच्यामुळे मला काहीच सांगता येणार काय नाही, नुसतं जेवण करायचं आणि झोपायचं एवढंच काम होतं. डॉक्टर बोलले 40 वर्ष का 50 वर्ष जरी गेले तुम्ही असे झोपून राहाल, परंतु तुमच्यामध्ये फरक पडणार नाही. पण एके दिवशी आमचे एकविरा म्हणजे आमची कुलदैवत असल्यामुळे आणि एकविरावरती आम्ही नेहमी भक्ती करतो. तर असं असताना साधारण 3 ते 3:30 वाजता मला अचानक म्हणजे मंदिर दिसलं. म्हणजे एकविरावरचं जुनं मंदिर होतं, ते पायऱ्या दिसल्या, त्याच्यानंतर फडताळ होतं जुनं ते दिसलं आणि त्याच्यानंतर पूर्ण परिसर त्या पूर्वीचा त्यावेळचा मला दिसायला लागला आणि माझी तिथून मला मेमरी हळूहळू सुरुवात झाली. तर मग पूर्ण गावातलं माझं घर कुठे आहे ते प्रत्येक घराचे माणसं काय असं करत मला 2 ते 3 दिवस मेमरी यायला लागलं आणि त्याच्यानंतर मी पूर्ण डिस्चार्ज मिळाला आणि त्याच्यानंतर आणखीन 2 महिने मी घरी बसलो आणि त्याच्यानंतर कामाला गेलो. कामाला जात असताना सुद्धा मला 500ची 1000ची किंवा 50ची नोट हे काही समजायचं नाही, परंतु आणखीन हळूहळू आपल्या देवीच्या कृपेने मला त्याच्यानंतर आता 40 वर्षानंतर मी रिटायर झालो. रिटायर होऊन 15 वर्ष होऊन गेले, तरी पण मी आधी जसाच्या तसा आहे आणि त्यामुळे मला माऊलीची अत्यंत म्हणजे अशा पद्धतीने की निकड हे झाली की माऊलीशिवाय मी जगू शकत नाही अशी माझी परिस्थिती आली. मी सध्या आमचे सगळं मुलं बाळं वगैरे सगळं कल्याणला असतात, परंतु मी एकटा इथे राहतो निव्वळ देवी आपली सेवा करण्यासाठी देवीची. तर 1985 साली
याचा जीर्णोद्धार झाला. हे पूर्ण RCCचं बनवलं. परत विषय असा आहे आमच्या इथे यात्रेच्या 13च्या दिवशी रात्री सकाळी 4 वाजता मुकुट निघतो 14च्या दिवशी. तर मुकुटाचं महत्त्व असं आहे की आमच्या इथे जवळजवळ तर मुकुटाच्या पुढे 5-7 बँड असतात. पूर्ण गाव असतं, पूर्ण परिसर असतो. जे बी गाव आजूबाजूचे गाव आहेत पूर्ण परिसराचे लोक एवढे सहकार्य करतात आणि पूर्ण लोकांची जेवढी श्रद्धा आहे देवीवर तेवढी सर्व गावांची पण श्रद्धा आहे आमची. तो काही त्याचं काही हे नाही आहे. पण देवीचं महत्त्व इतकं हे 13च्या दिवशी तर आमच्या इथले कुठे कोणी अमेरिकेला बी गेला असेल तर तो यात्रेला येईलच. इंग्लंडला गेला असेल तो यात्रेला येईलच. कुठल्याही देशात गेलेला असेल तो येईलच. आमच्या आमोदा गावाची एकिरा देवी एक कुलदैवत आहे आणि हे पुराबार चालत आलेली इष्टेर आहे. बोला एकविरा माता की. युगानुयुगात चालत आलेली ही यात्रा स्वयंभू देवीची ही आमच्या गावात प्रकट झालेली आहे आणि आमच्या गावातील सर्व धर्मीय लोकांना सर्व जाती धर्माच्या लोकांना या मातेची दया अनुभव मिळत आहेत. त्यामुळे ही परंपरा आमच्या पूर्वजांनी चालू केलेली आहे आणि ती परंपरा आमची अखंड टिको अशी एकविरा देवीच्या चरणी प्रार्थना करतो. माता की जय. सर्व गावकऱ्यांची आणि भाविक भक्तांची देवीवरती अपार श्रद्धा असल्या कारणाने भक्त देवीसाठी नवस ही मानतात. नवसाचे हे वेगवेगळ्या प्रकारचे नवस मानले जातात. त्यात एक निमसाडा हा एक नवसपूर्ती झाल्यानंतरचा नवस फेडण्याचा प्रकार आहे. निमसाड्यामध्ये महिलांना निमवृक्षाच्या पाल्यापासून वस्त्र तयार केले जातात. हे वस्त्र बाहेर गावाहून तयार करून मागविले जातात आणि त्यांना ते परिधान करून सकाळी पालखी मंदिरात प्रस्थानानंतर निमसाळा परिधान करून महिला संपूर्ण आदिशक्तीच्या मंदिराच्या 5 प्रदक्षिणा मारून नवस पिळून घेतात. इथल्या भक्तांचं असं म्हणणं आहे की ते नवस केला की तो पूर्ण होतोच व फक्त एवढेच नाही तर अजून वेगवेगळ्या प्रकारचे नवस करून ते नवस पूर्ण केले जातात. दरवर्षी नवसपूर्तीसाठी इथे भली मोठी गर्दीही जमा झालेली असते. दादा नाव काय आपलं? शशिकांत पवार. कोणता गावातून येलं तुम्ही? फागणं दुराजवळ फागणं. निमसाडाने जी परंपरा चालत राहिली तुम्हाला काय अनुभव आहे त्यांबद्दल? मला बराच म्हणजे लहानपणापासून अनुभव आहेत की बुवा जर कधी देवीनं जर कधी असं काही मानेल राहिलं ते सगळं व्यवस्थित होस आणि अजूनपर्यंत काहीच टेन्शन नाही बुवा असं. आणि मामा त्याचं गाव आहे त्यामुळे दाखवण्यापासून मी ही राहिलो त्यामुळे आम्ही आपणा घरनं असले काहीतरी दुखापत होती मग आम्ही काहीतरी काही करा की माना की आम्ही निमसाडा नेसू ते आज आमनं जे कार्यक्रम होता ते पार पाडतो. मान पूर्ण हा पुरा करा. अच्छा. बस. इथपर्यंत ही कहाणी तुम्ही खूप लक्षपूर्वक बघितली. आई एकविरा मातेचा हा इतिहास, ही परंपरा आणि आईवरती असणारी श्रद्धा या सर्व गोष्टीला आतापर्यंत तुम्ही बघत होतात. पण आईला तुमच्यासोबत जरा संवाद साधायचा आहे. गावकऱ्यांनो, आई तुमच्याशी काहीतरी बोलू इच्छिते. एक वेळा आईचं बोलणं मन भरून ऐकून घ्या. माझ्या लेकरांनो, या 2 दिवसात तुम्ही जी श्रद्धा दाखवली, जी भक्ती दाखवली, ती माझ्या मनाला स्पर्शून गेली. तुमच्या प्रत्येक हाकेला मी ऐकत होते. प्रत्येक भावनेत मी तुमच्या सोबत होते. तुम्ही जसे प्रेमाने एकतेने माझी सेवा केली तसेच आयुष्यभर एकमेकांसोबत राहा. मी नेहमी तुमच्यावर लक्ष ठेवून आहे. तुमच्या सुखदुःखात कायम सोबत आहे. माझ्यावर निस्सीम भक्ती आणि विश्वास ठेवा. मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. संकटांना घाबरू नका. मी तुम्हाला शक्ती आणि धैर्य देणारी आई आहे. माझ्या भक्तांचे दृष्ट शक्तीपासून मी रक्षण करते. पांडवांसारखे प्रामाणिकपणे कर्म करा. मी तुमची परीक्षा घेईन पण तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देईन.
आपला कुळधर्म परंपरा पाळा आणि आनंदी राहा. पुढच्या वर्षी पुन्हा यात्रेत भेटू. तोपर्यंत माझे आशीर्वाद तुमच्यासोबत आहेत. गाई आई परी कथा सांगना